आणि अशी कोलंबी घ्यायची. आणि तर गाईज आज आपण आलो आहोत हॉटेल पारिजात मालवणमध्ये, जे की खूप फेमस आहे मालवणमध्ये. आणि आपण बघू शकता हे इकडे आपला हॉटेल पारिजातचा जो बोर्ड लागला आहे, इकडनं मालवण बीचवर जाण्यासाठी, तारकल्ली बीचवर जाण्यासाठी रस्ता आहे, जे की 1.5 किलोमीटरवरती आहे. इकडनं फक्त तुम्ही जाऊ शकता इकडनं जेवण वगैरे. हा बघा आपला डॉबरमॅन आहे इकडे. आणि इकडनंच याच बोर्डवरनं राईटला गेलो की आपलं हॉटेल पारिजात. इथे सोबत अशी पार्किंगसाठी जागा वगैरे आहेत, बघू शकतात. आणि इथे आहे आपलं हॉटेल पारिजात. तर गाईज हे आहे हॉटेल पारिजात आणि आपण आता जातो आतमध्ये. काय मामा कसे आहेत, सांगा जरा हॉटेलबद्दल आमच्या व्ह्युअर्सना. हॉटेल इकडे मालवण सिंधुला किल्ला आहे ना, इथून 1 किलोमीटर आहे. बरं. दांडी बीच इथून जवळ आहे 1.5 किलोमीटर. आणि जय गणेश मंदिर 1 किलोमीटर आहे. हां तिथे तुमचे सगळे पॉईंट झाले की तिकडे जेवायला तुम्ही आमच्या इथे येऊ शकता. हां सगळ्या मालवणी पद्धतीत जेवण मिळेल तुम्हाला. पापलेट, सुरमई, कोंबडी वडे, आंबोळी चिकन, सगळ्या तिसऱ्या खेकडे, वेगळं सगळं टोटल मालवणी पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहे. चालेल चालेल, आता आम्ही ट्राय करतो. चालेल. आहे कुठे म्हणजे आहे, काल येणार होतो पण जेवण झोपलो आम्ही. काय नाही, जेवण म्हणजे वेजच होतं. व्हिडिओ करते मग काय, बस कळक नको येते मी. ते मावशी जेवण खाऊ घालता माका ते. तर गाईज ही माझी मावशी आहे आणि हिच्याचं जेवण म्हणजे खूपच भारी असतं. आणि एकदा जर तुम्ही हिच्याची कोलंबी फ्राय जर खाल्लात तर तुम्ही कुठचीच कोलंबी खाऊ शकत नाही, कारण की एवढी टेम्पटिंग कुठेच भेटणार नाही आहे आपल्याला. मग आज काय जेवणात? पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय, कोंबडी वडे. तर गाईज जेवण आलेलं आहे. पापलेट, सुरमई, कोंबडी वडी आणि हे तिसऱ्या आणि वडी. आता मी ट्राय करतोय पापलेट, बघूया कसं लागतं. मम्मी खाते, कसं वाटतंय? मस्त मस्त छान. कोलंबी खातोय गाईस, बघा मस्त एकदम. गाईस कोलंबी फ्राय माझी फेवरेट आहे बाय द. मला खूप आवडते, बघू शकतात एकदम सॉफ्ट क्रंची. गाईज एक लाईफ हॅक सांगतो. अशी ही कोलंबी घ्यायची, लिंबू घ्यायचा, त्याच्यावर पिळायचा, पूर्ण लिंबाला पूर्ण असं कोलंबीला लावायचं. नीट लागली बघा, एकदम असं टेम्पटिंग वाटते कोलंबी, तुम्ही बघू शकता. आणि अशी कोलंबी घ्यायची आणि म्हणजे आपल्याला 3 फ्लेवर भेटतात, एक तर तिखट, गोड आणि आंबट. मस्त ट्राय. बाकी सगळं जेवण तर संपवलं आहे गाईस. बघा केवढी मोठी साईजची पापलेट होती, पण मी तिला संपवून टाकली. राहिलं तर फक्त आता सोलकढी. लास्टला जिरवण्यासाठी सोलकढी जास्त महत्त्वाची आहे. सो आता आपण ती सोलकढी ट्राय करूया. कशी कशी काय, परत परत परत. गाईज हॉटेल चालवणं म्हणजे खूप छोटी गोष्ट नाही. बघा गाईज आमचे श्याम मामा. गाईज जेवण वगैरे झालं आहे आणि यार बघू शकता माझी अवस्था, पूर्ण घामाने भिजलो आहे मी. लाईक एवढ्या गरमीमध्ये एवढे चांगले मासे खाणं, म्हणजे ताजे मासे ते पण यार खूप मस्त लागतं. आणि तुम्ही पण ट्राय करू शकता. लाईक मी जसं बोललो, इकडनं 1.5 किलोमीटरवरती बीच वगैरे आहेत, तर तिकडनं तुम्ही खेळून वगैरे आल्यानंतर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात या हॉटेल पारिजातला.